नमस्कार मित्रांनो, जितेंद्र ठाकूर सावध क्रांती सेना रायगड जिल्हा अध्यक्ष. मुंबई गोवा हायवेवर मी आता थांबलेलो आहे खारपाडा गावाजवळ. आणि येथे बघा, आता हा एक महिन्यापूर्वी कॉन्क्रिटीकरण केलं आहे. लगेच त्याला खड्डे पडले. काय क्वालिटीचं कॉन्क्रीट आहे ते. डांबरी रोडला पण खड्डे, कॉन्क्रीटी रोडला पण खड्डे. कोकणवासियांनी किती खड्ड्यामध्ये आयुष्य काढायचं. त्या खड्ड्यांमध्ये बाईक स्वारांचं, फोर व्हीलर, ट्रेलर असे ॲक्सिडेंट होऊन बरेचसे जीव जातात. शासन प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. करोडो रुपयाचा निधी टाकलेला आहे हायवेला. कॉन्क्रिटीकरणामध्ये पण खड्डे. खड्ड्यांची परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे आणि इतर कोकणवासियांना एक मोकळा श्वास मिळण्यासाठी सुशोभित चांगले रस्ते बनवणे गरजेचं आहे. शासनाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इरवाडी स्टॉपवर आहे मी आता. हायवेवर मला मोठा एक खड्डा दिसला. थांबलो असंच, म्हणून याच्यात काय चिंबोविंबोर आहे की काय ते पाहण्यासाठी थांबलो. बघूया चिंबोविंबोरा गेलाय काय. चिंबोरा आहे वाटतं. चिंबोरा काढायला लागेल तर आतमध्ये गेलाय. कारण बरेचसे खड्डे पडलेत हायवेला. बऱ्याचशा ठिकाणी लागून खाडी आहे, नदी आहे. असे जर खड्डे पडलेले असतील तर ह्या खड्ड्यांमध्ये नक्कीच चिंबोरी बसतील. मी 2 महिन्यापूर्वी केलेलं रोडचं कामचं डांबरीकरण उचलून गेलं आहे. आता ती डांबर परत काढली जात आहे. हे खारपाड्या पुलावरचं दृश्य आहे. खड्डे पडलेले आहेत. मुंबई गोवा महामार्ग केव्हा होणार खड्डे मुक्त. शासनाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जय शिवराय, जय शंभूराज.